आजपर्यंत 25 वर्षात किमान 9,000 अपघातग्रस्तांना मदत केलेली आहे आणि किमान 600 अशा गंभीर अपघातग्रस्तांचे आम्ही लोकसभागातून जीव वाचवलेले आहे. एक व्यक्तीच नाही तर एक कुटुंब सामाजिक, शैक्षणिक, मानसिक, आर्थिकरित्या उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलेलं आहे. आणि ही अभिनव संकल्पना केवळ नागपूर शहरात नाही तर संपूर्ण देशभरात राबवल्या गेली पाहिजे अशी मागणी आहे. अनेक लोक जेव्हा मी बोलायला जातो, भेटतो, त्यावेळेस त्यांचं असं मत असतं की बाबा हा छोटासा उपक्रम नाही, हा खूप मोठा उपक्रम आहे, तर तुम्ही का बरं एवढ्या छोट्या परिसरामध्ये करता. विषय असा आहे की आम्ही हा जो प्रतापनगर पासून हिंगणा रोड पर्यंत, छत्रपती मानेवाडा रोड पर्यंत जो आपण रस्ता बघतो, तो रस्ता 2090 पासून वगैरे आम्ही बघतोय की तो बनत होता आणि त्यावेळेस या रस्त्यावर अनेक अपघात झाले होते. ते अपघात झाले तर उन्हाळा असेल तर तळतळत्या उन्हात तो खाली पडलेला आहे, हिवाळा असेल तर थंडगार थंडीत पडलेला आहे, पावसाळा असेल तर वरतून पाऊस येतोय तिथे पडलेला आहे. मग याला मदत करा, उचला असं म्हटलं की लोक म्हणायचे हे आमचं काम नाही आहे. हे काम तर ते ॲम्ब्युलन्सवाल्यांचं आहे, डॉक्टरांचं आहे, पोलिसांचं आहे. मग तुम्ही का नाही, आपलं काम नाही एखादे म्हणायचं हे आपलं काम नाही आहे. कारण याला मदत करताना पोलीस म्हणतात की पहिले पंचनामा, नंतर हे सगळं आम्ही करणार. आणि चुकून कोणी मदत केली, उचलून घेऊन गेला तर घरच्या लोकांचं ऑब्जेक्शन असायचं की तो त्यांनीच कसा उचलून नेला, त्याचं काहीतरी तो गडबड केला असेल. किंवा पोलीसला ते पंच पाहिजे असतात त्याच्यात याचं नाव टाकायचे त्या मदत करणाऱ्याचं आणि त्याला 10 वेळेस चक्रा मारायला लावायचे. आणि म्हणून लोक हा ससेवेरा आपल्या पाठीमागे नको म्हणून समोर येत नव्हते. पण ही स्थिती बघता मला असं वाटत होतं की मी हे काम उभं केलं पाहिजे. माझंही वय त्यावेळेस 14, 15, 20 वर्षांचं असेल. तर मी त्यावेळेस असं ठरवलं होतं की आपण 4 लोकांशी बोललं पाहिजे, मोठ्यांशी बोललं पाहिजे. ते म्हणायचं हा काही सामाजिक कार्य नाही रे, जाऊ दे नको करू. एखादा ज्यांनी ते पोलिसांचे झटके खाल्ले असतील त्यांनी असं मला सांगितलं की तू गलती से वो उठाकर लेके जा रहा है और वो मर गया. तर आजूबाजूला हॉस्पिटल नव्हते, ते सगळं मेडिकललाच न्यावं लागायचं, तासभर असाच जायचा आणि लवकर वाहन भेटत नव्हते, ॲम्ब्युलन्स तर नव्हत्याच सार्वजनिक. आता 108 जे आहेत त्या नव्हत्याच, त्या 2013-14 पासून 12-13 पासून आलेल्या. तर अशा परिस्थितीमध्ये लोक घाबरायचे ना, आम्हालाही घाबरवायचे. जाके चक्की पेसिंग करना पडेगा बोले तेरे को. तर असा विषय होता की मी असं ठरवलं की जे कोणी करत नाही तो विषय आपण हाती घेतलेला आहे ना, मग याला पूर्ण केला पाहिजे. मग काय करायचं तर आमचे डॉक्टर संजय दाचेवार होते, यांचे परिचित होते. त्यांना रिक्वेस्ट केली, गळ घातली की आम्हाला तुम्ही प्रथमोपचार प्रशिक्षण देऊ शकता का. म्हणजे 100% मी हेच काम आहे माझं आणि निशुल्क पण. त्यामुळे बिलकुल. मग अपघात रस्त्यावर होतं म्हणून आम्ही रस्त्यावर जे छोटे मोठे वेंडर्स असतात, चहा टपरीवाले, हॉटेलवाले, ढाबेवाले, फाळवाले, फूलवाले, पंचर दुरुस्ती करणारे, बोल्ट पॉलिश करणारे, यांना एकत्र करायचं. प्रत्येक चौकात जाऊन त्यांच्याशी बोलायचं, त्यांना प्रथमोपचार प्रशिक्षण द्यायचं, त्यांना इमर्जन्सी सेवेत काय अडचण येतील, मग मोठ्या वाहन भेटलं नाही तर मग येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाला थांबवायचं, त्यांना हात जोडायचे, बिलकुल पण रागवायचं नाही. आणि जितक्या लवकर होऊ शकते गोल्डन आवर्समध्ये आम्ही त्याला प्रथमोपचार मिळवून दिलं पाहिजे, त्याचा जीव वाचवला पाहिजे. असं करता अनेक वर्ष निघाली. आता आम्ही बघतो तर आम्हाला लक्षात आलं की आम्ही तिकडे पहिलेचे वर्ष आम्ही मोजतच नाही, पण जेव्हा संघटन म्हणून काम सुरू केलं तेव्हा आज आम्हाला 25 वर्षे झालेले आहेत. आणि आता ब्लॅक स्पॉट हा विषय आला की जिथे जास्त लोक मरतात तिथे ब्लॅक स्पॉट म्हटल्या जातात. 3 ते 5 लोकांना मोठा अपघात झाला, गंभीर अपघात झाला, मृत्युमुखी पडले, अशा ठिकाणी ते ब्लॅक स्पॉट घोषित करण्यात आले शासनातर्फे. आणि म्हणून आम्ही तिथे ब्लॅक स्पॉटवर एक रस्ते अपघात आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभं केलं. त्याच्यात जे छोटे मोठे वेंडर्स असतात त्यांना एकत्र करून त्यांची समिती तयार केली, एक फर्स्ट एड बॉक्स तयार केला, हे सगळं साहित्य
आणि ते तिथे लावायचं. ते जे सक्रिय लोक आहेत त्या सक्रिय लोकांमध्ये 10-15 लोकांना एकत्र करायचं आणि त्यांची समिती बनवायची. अपघात झाला तर हे 10-15 लोकांपैकी कोणीतरी धावेल. म्हणजे राजूवाग हे काम करतो म्हणून राजूवागीच केलं पाहिजे असं नाही, की लोकसहभाग त्या दिवशी आम्ही त्याच्यात ऍड करू, सहभागी करू लोकांना. त्यावेळेस जास्त प्रमाणात लोकांना मदत करता येईल, जास्त प्रमाणात लोकांचे जीव वाचवता येईल. आणि लोकसहभाग झाला तर मानवी दृष्टिकोन तयार होईल. आणि मानवी दृष्टिकोन तयार झाला की हा आपला देशभक्तीचं कार्य आहे. हा जो अपघातग्रस्त आहे हा आपल्या देशातला व्यक्ती आहे, आपला बांधव आहे. हा कोणत्या तरी राज्यातला असेल, जिल्ह्यातला असेल, शहरातला असेल, आपल्या परिसरातला असू शकतो. तर त्याच्यामुळे त्याला मदत करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य असायला पाहिजे. आणि धन्यवादाची अपेक्षा न करता आम्ही या अपघातग्रस्ताला मदत केली पाहिजे. अशी देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण काम करत राहावं लागलं. अनेकदा माझ्या 3 नोकऱ्या सुटल्या कारण अपघातग्रस्ताला मदत करताना वेळ लागला आणि तिथे मी थोडं सांगितलं नाही, उशीर झाला होता वगैरे, किंवा मदत केली असं जरी सांगितलं त्यांना ते अपेक्षित नव्हतं. त्यांना अपेक्षित होतं तू ऑफिसमध्ये का नाही आला. तर या मदत करतानाच्या माझ्या 3 नोकऱ्या सुटल्या. मला म्हटलं काही हरकत नाही, दुसरी काम करू आपण. आणि देशाचं कार्य करायचं असेल तर पलीकडे विचार करावा लागेल नाही का. आणि म्हणून मग कसा पलीकडे विचार करत आता आम्ही महेश ढाबा, वर्धा रोड, चीज भवन, छत्रपती चौक, नरेंद्रनगर चौक, तिकडे म्हाळगी नगर चौक, ओंकार नगर चौक, दिघोरी चौक आणि असे 8 ठिकाणी आम्ही आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभं केले. 16 ते 18 महिने झाले. त्याच्यात सर जवळपास 52-53 लोकांना मदत करण्यात आली आणि त्याच्यातले 9 ते 11 लोकांचा जीव वाचवण्यात आला. ही लेटेस्ट आताची आहे, त्याचे रिझल्ट आहे, त्याची माहिती आहे आपल्याकडे. आधीचा तेवढा आम्ही लक्ष देत नव्हतो, पण आता आणि मग आता त्याच्यात आम्ही AI सिस्टम ऍड केलेला आहे. हे त्या बॉक्समध्ये आम्ही अशा 4 बटणं दिल्या. पहिली बटन दाबली की ते जे 15 लोक आम्ही सदस्य म्हणून, सक्रिय सदस्य म्हणून घेतले त्यांना मेसेज जाईल, ते धावून येतील रात्री बेरात्री केव्हाही अपघात झाला तर. पोलीस, वाहतूक पोलीस, त्याच्यानंतर परिवहन विभाग, त्याच्यानंतर आपलं हे 108 आणि फायर, अशा 4 ते 5 विभागाला दुसऱ्या बटनमध्ये मेसेज जातील. आणि तिसऱ्या याच्यात जवळ प्रिमायसेसमध्ये छत्रपती चौक आहे तर त्याच्यात 2-3 किलोमीटरचे जेवढे हॉस्पिटल असतील त्या हॉस्पिटलची माहिती. काय होतं अनेकदा, म्हणजे आमचा अनुभव असा आहे की अपघात झाला ते लोक उचलून घेऊन जातात आणि मॅटर्निटी होममध्ये नेऊन बसून दिलं त्याला. ते म्हणे की हे आमचं काम नाही आहे, तुम्ही ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे घेऊन झाला. यांना त्यावेळेस ते काही समजत नव्हतं. पण तिथे वाद झाला, मला फोन आला, म्हटलं खरंच आहे ना, ते कशाला करतील. त्यांचं म्हणणं होतं की जरा मलमपट्टी तर करून द्या, एवढं तर तुम्ही करू शकता. पण थोडंसं आम्हाला तिथे जी काही अडचण आली ती अडचण दूर करण्यासाठी म्हणून आम्ही त्याची तयारी केली की त्या हॉस्पिटलचं स्पेशलायझेशन काय आहे.